16/5/2024 रोजी भोकरदन शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नाकाबंदी आयोजित करण्यात आलेली होती. 600 वाजे ते संध्याकाळचे 600 ते रात्री 10 वाजेपर्यंत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने ही सगळं नाकाबंदी राबवण्यात आली होती. सदर नाकाबंदी दरम्यान माननीय किरण बेडवे साहेब, पोलीस पोस्ट भोकरदन प्रभारी अधिकारी व इतर पोलीस स्टाफ हा नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करत होता, 4 चाकी आणि दुचाकी. त्या दरम्यान एक काळ्या रंगाची मोटरसायकल, जिचा मोटरसायकल क्रमांक NH22C9507 ही एक संशयास्पद रीतीत मिळून आली. तिला एक पाईप सारखा प्रकार होता. त्या वाहनाची, या मोटरसायकलची पाणी केला असता तर त्याच्यामध्ये एक अंदाजे 3 किलोची गॅसची टाकी मिळून आली. मग त्याच्यामध्ये सदर चौकशी केली असता असे निष्पन्न झाले की ती जी टाकी आहे, सदर जो चालक होता गाडीचा, मोहम्मद आदिल शेख रफिक, हा 20 वर्षाचा इसम होता, राहणारा भोकरदन. तर याच्या गाडीमध्ये असे निष्पन्न की त्याने अनधिकृतपणे गाडीमध्ये जो फेरबदल केलेला होता, जो कुठल्याही कायद्यान्वये बेकायदेशीर आहे. तर त्याच्यामध्ये ती सदर जी गाडी आहे आपण काल आणून ती जप्त केलेली आहे. आणि आता पुढे जे मोटर वाहन कायदा आहे व इतर जे कायद्यान्वये सदर मोटरसायकलवर आपण कारवाई करत आहोत व ते इसमावर सुद्धा कारवाई करत आहोत. तर नागरिकांना पोलीस स्टेशन भोकरदनतर्फे आव्हान आहे की कोणत्याही इस्माने किंवा व्यक्तीने आपल्या गाडीमध्ये जी मोटरसायकल त्याच्यामध्ये गॅस टाकीचा उपयोग करून कोणताही अनधिकृत बदल करू नये, कारण की ते स्वतःसाठी व इतर नागरिकांसाठी धोकादायक आहे. तरी आव्हान आहे की कोणी असा प्रकार करू नये, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.